नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. तर मंडळी, आज आपण ज्ञानराधाबद्दल जे केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे त्याबद्दलची आपण माहिती पाहणार. तर मंडळी, आपण आज ज्ञानराधाबद्दल जी कारवाई सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. तर मंडळी, बीडची ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई झालेली आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यातील राज्यातील 4 शाखांमधील तब्बल 95 कोटीची संपत्ती देखील जप्त केलेली आहे. ही बातमी आपल्या चॅनलने तुम्हाला पर्यंत पोहोचवली आहे. परंतु मंडळी, बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर सर्वत्र जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदार किंवा ठेवीदार हे फार अडचणीत आहेत. त्यांचे पैसे अडकलेले आहेत. मल्टीस्टेटचे घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार सुरेश कुटे आणि त्यांचे सहकारी संचालक मंडळ हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांची ईडी कडून कसून चौकशी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार बीड, संभाजीनगर, पुणे, मुंबई या शाखांमधील मालमत्ता ही जप्त केली आहे. ईडी कडून एकूण 102 कोटीची संपत्ती जप्त करण्यात आलेली होती. आता मित्रांनो, ईडी कडून जी 102 कोटीची संपत्ती जप्त केली होती त्यामध्ये 4 शाखांचा समावेश आहे. त्यातील 4 शाखांमधून 95 कोटी रुपयाची मालमत्ता ही ईडीने जप्त केली होती आणि त्यामध्ये 4 शाखांमधील प्लॉट, व्यावसायिक कार्यालय अशी 85 कोटी आणि 88 लाख रुपयाची किमतीची स्थावर मालमत्ता ही जप्त केली होती. ज्ञानराधा संस्थेचे संस्थापक सुरेश कुटे आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात देखील कारवाई करण्यात आली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट बाबत केंद्र सरकारने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडवून हाँगकाँगला पळाल्याचा ठपका असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर केंद्र सरकारने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने या पतसंस्थांसाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले होते हे आपल्याला माहीतच आहे. सरकारने दिले आहेत आणि केंद्रीय सरकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात बैठक घेऊन हे निर्देश दिले होते. सोसायटीला 15 दिवसाच्या आत त्यांना कळवायचं होतं की प्रकरण काय आहे, त्यानंतर ती सोसायटी बंद करण्यात येणार आहे. या पतसंस्थेवर 42हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ज्ञानराधा पतसंस्थेवर बीड जिल्ह्यामध्ये 42हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्त असलेले सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली होती. या पतसंस्थेवर प्रतिकारक विभागाची म्हणजेच आयकर विभागाने छापा टाकून 3,70,000 ठेवीदारांचे खातेदारांचे 3,700 कोटी रुपये असल्याची आकडा समोर आला होता व या संस्थेवर 42हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्त असलेले सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था ही महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, इंदोर आणि अन्य ठिकाणी 50हून अधिक शाखा आहेत आणि त्यामध्ये 6.5 लाख खातेदार आहेत. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी बीड जिल्ह्यातील संभाजीनगर, मुंबई, पुण्यातील शाखांमधून ठेवीदारांच्या कोट्यवधीच्या ठेवी बुडवल्याचा आरोप असणाऱ्या या पतसंस्थेवर ईडीने कारवाई केली असून या 4ही शाखांमधील 95 कोटीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून त्यांनी ठेवीदारांची फसवणूक केली. त्यामध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी वर्ग असे बरेचसे वर्ग आहेत. त्यांची फसवणूक केली व त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यामुळे सध्याला त्या ज्ञानराधा पतसंस्थावर ईडीने कारवाई केलेली आहे आणि त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर आता शासन काय निर्णय घेतंय त्यांची कसून चौकशी चालू आहे.
त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समोर येणाऱ्या घडामोडी, बातम्या, ही सर्व माहिती आपण आपल्या या चॅनलवर पाहत आहोत. जर व्हिडिओ आपल्याला काहीतरी महत्त्वाचा वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.